अनिरुद्ध ऑफिसमधून नुकताच घरी आला होता. थकलेला असताना फोनची रिंग वाजली. त्यानं फोन उचलला आणि थोड्या शांत आवाजात म्हणाला, हॅलो. दुसरीकडून आवाज आला, तुम्ही कामिनीताईंचा मुलगा बोलत आहात ना? अनिरुद्ध थोडासा गोंधळलेला आणि म्हणाला, हो, मी गंधर्व आश्रमातून बोलत आहे. गंधर्व आश्रमाचं नाव ऐकताच अनिरुद्धचा जीव घाबरला. त्याच्या आवाजातली घाबरलेली छटा स्पष्ट होती. माझी आई बरी आहे ना? त्यानं कापऱ्या आवाजात विचारलं. हो, तुमची आई ठीक आहे, पण एक गोष्ट सांगायची होती. आमच्या वृद्धाश्रमाची जागा सरकारनं स्थलांतरित केली आहे. नवीन जागा शहरापासून 15 किलोमीटर दूर दिली आहे, पण तिथं अजून आश्रमाचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. त्यासाठी किमान 1 महिना लागेल. तुम्हाला विनंती आहे, तोपर्यंत तुमच्या आईला घरी ठेवता का? अनिरुद्धनं क्षणभर थांबून विचार केला आणि मग ठाम आवाजात उत्तर दिलं, ठीक आहे, मी उद्या सकाळीच येतो. फोन ठेवताच अनिरुद्ध विचारात गढून गेला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याच वेळी अमृता स्वयंपाकघरातून बाहेर येऊन म्हणाली, काय झालं? कोणाचा फोन होता? अनिरुद्धनं गंभीर स्वरात उत्तर दिलं, वृद्धाश्रमातून फोन होता. ते म्हणत आहेत की आश्रम शहराबाहेर स्थलांतरित होतोय, म्हणून काही दिवसांसाठी आईला आपल्याकडे ठेवावं लागेल. हे ऐकताच अमृताच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव उमटले. ती ओरडली, काय? आणि तू होकार दिलास? मग काय करू अमृता? आईला रस्त्यावर सोडून देऊ का? अरे, बसल्या बसल्या आणखी एक ताप डोक्याला. अमृतानं तोंड वाकडं करत तिरस्कारानं उत्तर दिलं. अनिरुद्धच्या संयमाचा बांध तुटला. तो शांतपणे म्हणाला, अमृता, या वयात आईला माझी सर्वात जास्त गरज आहे. फक्त तुझ्या हट्टामुळं तिला वृद्धाश्रमात ठेवलं आणि आता काही दिवस घरी ठेवायला त्रास होतोय. अमृता तिरस्कारानं म्हणाली, अनिरुद्ध, आपल्या घरात 2च खोल्या आहेत. त्या कुठे राहणार? दीपूला पोटाचं इन्फेक्शन झालंय, म्हणून मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. त्याची तब्येत काही सुधारत नाही आणि आता तुमची आई येणार. अमृता निराश होऊन तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध लवकर उठला, तयार झाला आणि आपल्या आईला वृद्धाश्रमातून आणण्यासाठी गाडीत बसून निघून गेला. दुसरीकडे वृद्धाश्रमात कामिनीताईंना वृद्धाश्रमाच्या संचालकानं आधीच सांगितलं होतं की आज त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येणार आहे आणि त्या आता 1 महिना आपल्या मुलाच्या घरी राहणार आहेत. कामिनीताईला किती दिवसांनी आपल्या मुलाचा चेहरा पाहता येणार होता, हे विचार करून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. पण दुसऱ्या क्षणाला तिला दुःखही वाटलं, कारण तिचा मुलगा स्वतःच्या मर्जीने नाही तर मजबुरीने तिला घेण्यासाठी आलेला होता. उदास मनानं कामिनीताईनं एका पिशवीत आपले कपडे भरले. त्यांच्या खोलीतील एका टेबलावर त्यांनी आपल्या छोट्याशा कुटुंबाचा एक फोटो ठेवला होता. त्या फोटोमध्ये त्यांचा नवरा शरदराव आपल्या 1 वर्षाच्या मुलाला अनिरुद्धला आपल्या खांद्यावर बसवला आहे. फोटोला पिशवीत ठेवण्याआधी कामिनीताईंनी तो फोटो प्रेमानं निरखून पाहिला. फोटोने कामिनीताईंना त्यांचा भूतकाळ आठवला. त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचं संपूर्ण बालपण जिवंत झालं. कामिनीताई आपल्या नवऱ्या शरदरावांसोबत गावी राहत होत्या. शरदराव गावातील एका सरकारी शाळेत शिक्षक होते. कामिनीताई जास्त शिकलेल्या नव्हत्या, पण समजूतदार आणि एक कुशल गृहिणी होत्या. त्यांचं घर वाडवडिलांचं होतं. खूप श्रीमंत नाही, पण कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. दुःख फक्त एवढंच होतं की लग्नाला 6 वर्ष झाली तरी त्यांच्या पदरात मूलबाळ नव्हतं. तीर्थस्थानी जाऊन आल्यावर आणि देवाला किती साकडं घातल्यानंतर शेवटी देवानं त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या पोटी अनिरुद्ध जन्मला. आई वडील आपल्या मुलाला अतिशय प्रेमानं वाढवू लागले. छोटासा अनिरुद्ध आपल्या आईशिवाय जेवणही खात नव्हता. आपल्या मुलाला पाहून कामिनी आणि शरदरावांचा आनंद शब्दातीत होता. 12वी नंतर अनिरुद्धनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळवली. त्याला अमृता नावाची मुलगी आवडू लागली, जी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अमृता एक आधुनिक विचारांची आणि बिनधास्त प्रवृत्तीची मुलगी होती. तिच्या लहानपणी तिच्या आईचं निधन झालं होतं आणि तिच्या वडिलांनी तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. शिक्षण पूर्ण होताच अमृता नोकरी करू लागली, पण यामध्ये कुटुंब या शब्दाचा अर्थ तिला समजलेला नव्हता. अनिरुद्धनं आपल्या पसंतीबद्दल आईवडिलांना सांगितलं. कामिनीताई आणि शरदरावांनी मनाशी ठरवून समजून घेतलं की आजकालची मुलं आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करतात, म्हणून आपल्या मुलाच्या आनंदासाठी त्यांनी या लग्नाला होकार दिला. पण अमृतानं लग्नानंतर अनिरुद्धला स्पष्टपणे सांगितलं होतं की तिच्या आयुष्यात कुणाचीही दखल किंवा हस्तक्षेप तिला सहन होणार नाही आणि ती गावी राहणार नाही. अमृताचे हे ठाम शब्द ऐकून अनिरुद्ध चकित झाला होता. त्यानं अनेक वेळा अमृताला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. त्यामुळं अनिरुद्धनं आपल्या आईवडिलांना गावी ठेवून शहरात आपलं नवीन जग स्थापन केलं. गावी कामिनीताई आणि शरदराव मन मारून राहू लागले. हळूहळू वेळ जाऊ लागला. त्यांचा मुलगा आता 2 मुलांचा पिता झाला होता आणि शरदराव रिटायर झाले होते. शरदराव आणि कामिनीताईंना आपल्या नातवंडांसोबत राहायला, त्यांच्याबरोबर खेळायला आणि त्यांच्यावर प्रेम करायला खूप इच्छा होती, पण कधीच त्यांच्या मुलानं आणि सुनेनं त्यांना आपल्याबरोबर राहण्यासाठी आग्रह केला नाही. ते दोघे गावी एकत्र होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठ्या समस्या नव्हत्या. एक दिवस शरदरावांचा रोड अपघातात मृत्यू झाला आणि त्याच दिवशी कामिनीताईंचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. त्या एकदम खचून गेल्या होत्या. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अनिरुद्ध पटकन आपली बायको आणि 2 मुलांना घेऊन गावी पोहोचला आणि सर्व क्रियाकर्म पूर्ण केले. त्यांची सून अमृता औपचारिकता पूर्ण करून 4 दिवसानंतर मुलांना घेऊन परत पुण्याला गेली. पण अनिरुद्ध पूर्ण 15 दिवस गावी राहिला. सर्व योग्य पद्धतीनं पूर्ण करून कामिनीताईंना आश्वासन दिलं की आई, तुला लवकरच माझ्याबरोबर पुण्याला घेऊन जाईन. एक दिवस शेजारीन कामिनीताईंची विचारपूस करायला आली. बोलता बोलता कामिनीताईंनी तिला सांगितलं की आता त्यांचा मुलगा त्यांना पुण्याला घेऊन जाणार आहे. शेजारीन त्यांचं उत्तर ऐकून म्हणाली, अगं कामिनी, तू काय बोलतेस? जर त्याला तुला घेऊन जायचं असतं तर तो अगोदरच आला असता. दादांना जाऊन किती दिवस झाले? शेजारणीच्या शब्दांनी कामिनीताई विचारात पडल्या, पण नंतर त्या आपल्याच मनाला समजावू लागल्या. अगं नाही, माझा मुलगा असा नाही, तो मला नक्कीच घेऊन जाईल. पण 6 महिने उलटले तरी अनिरुद्ध तिला घेऊन आला नव्हता. कामिनीताईंना एकटेपण ग्रस्तीत करू लागलं होतं आणि त्या आजारी राहू लागल्या. या गोष्टीबद्दल जेव्हा अनिरुद्धला समजलं तेव्हा त्याला राहवलं नाही. पण जेव्हा अनिरुद्धनं आईला आपल्या जवळ घेऊन येणार आहे असं सांगितलं तेव्हा अमृताला हे सहन झालं नाही. तिनं स्पष्टपणे सांगितलं की या घरात एकतर ती राहील किंवा तुझी आई. अमृताच्या ठाम निर्णयामुळं अनिरुद्ध काहीच करू शकला नाही. अखेर त्यानं आपल्या आईला पुण्यातील एका वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वृद्धाश्रमात सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या, फक्त नव्हतं तर त्याचं स्वतःचं कुटुंब. वृद्धाश्रमात कामिनीताईंची चांगली काळजी घेतली जात होती. सकाळी उठून आपल्या वयाच्या लोकांबरोबर योगाभ्यास करू लागल्या. दिवसभर धार्मिक पुस्तकांचं वाचन करणे आणि बागेमध्ये काम करून वेळ घालवू लागल्या. हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली. आज त्यांना वृद्धाश्रमात येऊन 5 वर्ष झाले होते. दरम्यान अनिरुद्ध कधी कधी आईला भेटायला येत होता, पण यावेळी कदाचित कामात जास्त वेळ व्यस्त असल्यामुळं 6 महिने झाले होते तरीही तो भेटायला आला नव्हता. कामिनीताई हा सगळा विचार करतच होत्या की पाठवून आवाज आला, आई कशी आहेस? अनिरुद्ध आईच्या पाया पडत म्हणाला. मुलाचा चेहरा पाहताच कामिनीताईंच्या चेहऱ्यावर एक आनंदाची झळ आली. सर्व दुःख विसरून त्यांनी मुलाला भरपूर आशीर्वाद दिले. अनिरुद्धनं त्यांचं सामान गाडीमध्ये ठेवलं आणि त्यांना घरी घेऊन आला. घरी आल्यावर दरवाजाची बेल वाजली. अमृतानं दरवाजा उघडला. आज तिनं अनिरुद्धच्या सांगण्यावरून ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. आपल्या सासूबाईंना पाहून मनात नसताना त्यांच्या पाया पडली. अनिरुद्धनं सामान घरात ठेवायला सुरुवात केली आणि कामिनीताईंनी हसून अमृताकडे पाहून तिच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. अमृता हलकसं हसून म्हणाली, या आई, आतमध्ये येऊन बसा.
त्यानंतर मुलं आवाज ऐकून पटकन बाहेर येऊन कामिनीताईंना पाहिलं. 6 वर्षांची नात आपल्या आईला कोण आहे म्हणून विचारू लागली तर 8 वर्षांचा भाऊ म्हणाला, अगं बघ, आपल्या घरी पाहुणे आले आहेत. अनिरुद्ध हसत म्हणाला, दीपू बेटा, हे पाहुणे नाहीत, ही तुमची आजी आहे. तुम्ही छोटे असताना तिला पाहिलं होतं. चला, पटकन तिच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. कामिनीताई आपल्या नातवंडांना पाहून अत्यंत आनंदित झाल्या. त्यांनी मुलांवर खूप प्रेम केलं. आपल्या नातीला आपल्या मांडीवर बसवलं आणि गप्पा मारू लागल्या. दुसऱ्या बाजूला अमृता विचार करत होती, 2 रूमच्या फ्लॅटमध्ये आपल्या सासूबाईंच्या राहण्याची व्यवस्था कशी करू? तिला अनिरुद्धवर खूप राग येत होता. वृद्धाश्रमातून आईला घरी आणण्याची एवढी गरज का होती हे तिला समजत नव्हतं. तिनं विचार केला की गावीच सोडलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या डोक्यावर बसवण्याची काय गरज होती? कामिनीताईंना अमृताच्या स्वभावाची कल्पना होती. अमृताचा पडलेला चेहरा तिच्या असंतोषाचे संकेत देत होता. पण अनिरुद्ध या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मुलांना म्हणाला, तुमची आजी एवढ्या दिवसानंतर घरी आली आहे, मग तिला तुमची रूम दाखवणार नाही का? मुलांनी उत्सुकतेनं होकार दिला. अनिरुद्ध पुढे म्हणाला, तुमच्या आजीचं सामान तुमच्या रूममध्ये ठेवा. आजपासून ती तुमच्या रूममध्ये झोपेल. अमृताने डायनिंग टेबलवर जेवण ठेवलं. कामिनीताई मुलांबरोबर जेवायला बसल्या आणि अनिरुद्धही हात धुवून आला. अमृता स्वयंपाकघरामध्ये गरम गरम चपात्या बनवत होती. कामिनीताई म्हणाल्या, एक गोष्ट खूप चांगली झाली. माझी खूप दिवसांपासून मुलांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा होती. देवानं माझी ही इच्छा पूर्ण केली. आता देवानं आपल्याजवळ बोलावलं तरी काही हरकत नाही. आईचं हे वाक्य ऐकून अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यानं ते लपवून जेवण सुरू केलं. सगळेजण आनंदाने जेवण करत होते. त्यानंतर दीपूनं चपातीतले 2 घास खाल्ले आणि ताट पुढे सरकवत म्हणाला, बस, मला भूक नाहीये. कामिनीताई त्याला म्हणाल्या, अरे बाळा, तू तर काहीच खाल्लं नाही. जेवण केलं नाहीस तर खेळायला ताकद कशी मिळेल? तेव्हा अनिरुद्ध म्हणाला, आई, दीपूला पोटात इन्फेक्शन आहे. त्याला पोटात दुखत असतं आणि उलट्या होत असतात, त्यामुळं त्याला भूक लागत नाही. कामिनीताईंनी विचारलं, मग डॉक्टरला का नाही दाखवलं? दाखवलं होतं आई, पण औषधाचा काहीच उपयोग होत नाही, असं म्हणून अनिरुद्ध काळजीत पडला. कामिनीताईंना घरी येऊन 1 दिवसही झाला नव्हता आणि दोन्ही मुलं त्यांच्याशी चांगले रुळले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता उठली तर घड्याळात 7 वाजले होते. ऑफिसला उशीर होईल असा विचार करून पटकन उठून आंघोळ करून आणि स्वतः आणि मुलांसाठी नूडल्स बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघाली. स्वयंपाकघरात गेल्यावर तिला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. स्वयंपाकघर खाण्याच्या सुगंधानं दरवळत होतं. कामिनीताईंनी सकाळी बटाट्याची भाजी आणि गरमागरम पराठे बनवले होते. हे पाहून अमृताला थोडीशी शरम वाटली, पण कामिनीताईंच्या प्रेमळ शब्दांनी तिची शरम दूर केली. अरे, उठलीस अमृता बाळा, तू ऑफिससाठी तयार हो. मी सगळ्यांचे डबे तयार केले आहेत. चहा नाश्ता पण तयार आहे. पटकन नाश्ता करा, नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. अमृता म्हणाली, ठीक आहे आई, अगोदर मुलांना तयार करते. तेवढ्यात पाठीमागून मुलांचा आवाज आला, आई, आजींनी तर आम्हाला तयार देखील केलं. आज आम्ही सकाळी लवकर उठलो होतो. ऑफिसमध्ये लंच टाईमला अमृताचे सहकर्मचारी तिच्या डब्याला पाहताच आश्चर्यचकित झाले. कमाल आहे अमृता, आज तू नूडल्स आणि सँडविचऐवजी पराठे आणि भाजी घेऊन आलीस. वास तर एवढा छान येतोय की खायचं मन होतंय. पण तुझ्या जीवनशैलीमध्ये एवढं परिवर्तन कसं झालं? तुला तर सकाळी जेवण बनवायला वेळच मिळत नाही. अमृता म्हणाली, खरं तर माझ्या सासूबाई काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आल्या आहेत. हे सगळं त्यांनीच बनवलं आहे. अमृता आणि तिच्या सहकर्मचाऱ्यांनी घरच्या तुपाबरोबर पराठे आणि बटाट्याची भाजी आनंदानं खाल्ली. सगळेजण छान म्हणून बोटं चाकत राहिले. संध्याकाळी अमृता आणि अनिरुद्ध घरी आले. अमृताची मुलगी म्हणाली, आई, आज आम्हाला स्कूलमध्ये डबा खायला खूप मजा आली. रोज मॅगी, नूडल्स आणि सँडविच खाऊन खाऊन आम्ही बोर झालो होतो. दीपू म्हणाला, हो आई, आज मी सगळा डबा खाल्ला आणि माझ्या पोटात देखील दुखलं नाही. दीपूच्या तब्येतीत खूप फरक पाहून अमृता आणि अनिरुद्ध खुश झाले. कामिनीताईंनी दीपूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आणि आता इथून पुढे दुखणारही नाही.
आता बघ तू एकदम बरा होशील. अमृताच्या मुलांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळताना पाहून अनिरुद्ध खूप खुश होता. कामिनीताईंनी पाहिलं की दोन्ही मुलं थोड्या थोड्या वेळानं बाजारातून आणलेली चिप्स बिस्किटं मागत होते. त्यांनी मुलांसाठी घरच्या तुपात ड्रायफ्रूटचे लाडू, चिवडा, चकली बनवली. आजीनं बनवलेल्या खाण्यामुळं मुलांना बाहेरचं खाणं बेकार वाटू लागलं आणि त्यांच्या तब्येतीतही सुधारणा झाली. सासूबाईंच्या आल्यामुळं अमृताला मुलांच्या चिंतेतून मुक्ती मिळाली. अमृताला कळलं की कामिनीताई मुलांना संस्कार आणि चांगले विचार शिकवण्यासाठी त्यांच्या वेळेचा उपयोग करत आहेत. एके रात्री अमृता पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या रूममधून येणाऱ्या आवाजानं ती आकर्षित झाली. डोकावून पाहिलं तर कामिनीताई प्रेमानं दोघांनाही पौराणिक कथा ऐकवत होत्या. हे दृश्य पाहून अमृता खूपच प्रभावित झाली. कामिनीताई जास्त शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना मराठी वाचता लिहिता येत होतं आणि ही गोष्ट अनिरुद्धला माहीत होती. अमृता मुलांना सगळे विषय चांगले शिकवत होती, पण तिला मराठी येत नव्हतं. ते दोघेही मराठी विषयाचा अभ्यास करताना आपल्या आजीजवळ येऊन बसू लागले आणि आजी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना शिकवत होती. एवढेच नव्हे तर जे घर नेहमी अस्ताव्यस्त पडलेलं असायचं, कामिनीताई आल्यानंतर नीटनेटकं राहू लागलं होतं. ऑफिसमधून घरी येताच अनिरुद्ध आणि अमृताला एक सुखद अनुभव होऊ लागला होता. आपल्या सासूबाईंच्या प्रती अमृताच्या मनामध्ये आपलं प्रेम आणि आपलेपणा वाढू लागला. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर अमृता सर्वांसाठी चहा बनवत सर्वजण एकत्र बसून गरमागरम चहाचा आनंद घेत होते. कामिनीताईंना आपल्या मुलाच्या घरी येऊन 1 महिना व्हायला आला होता. एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला. मिस्टर अनिरुद्ध, नवीन बिल्डिंग तयार झाली आहे. आता तुम्ही तुमच्या आईला इथं सोडून जाऊ शकता. हे ऐकताच अनिरुद्ध निराश झाला. 1 महिन्यात तो विसरून गेला होता की त्यानं आपल्या आईला काही दिवसांसाठीच घरी आणलं होतं. पण आईला परत वृद्धाश्रमात सोडायला जाण्याची त्याला इच्छा नव्हती. दाटून आलेल्या कंठानं तो अमृताला आईला परत आश्रमात सोडायचं सांगू लागला. अमृता देखील चिंतेनं म्हणाली, आईला इथून जायचं आहे. अनिरुद्ध म्हणाला, नाही, तिनं असं काहीच म्हटलं नाही. पण ती आल्यानंतर तुला त्रास होत असेल म्हणून मी विचार केला की उद्या आईला परत आश्रमात सोडून येतो. अमृता डोळ्यात पाणी आणून अनिरुद्धकडे पाहू लागली. खूप वेळ बसून काही विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी अमृता ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन घरी परत आली. तिची तब्येत बरीच अशांत होती, म्हणून आल्यानंतर तिनं आपल्या रूममध्ये जाऊन झोपण्याचं ठरवलं. तिला टेन्शनमध्ये पाहून कामिनीताई तात्काळ तिच्या रूममध्ये गेल्या. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला ताप असल्याचं लक्षात आलं. बाळा, तुला खूप ताप आहे, काळजीनं कामिनीताईंनी म्हटलं आणि पटकन औषधाच्या डब्यातून औषध घेऊन आल्या. त्यांनी अमृताला औषध दिलं आणि तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या. थोड्याच वेळात अमृताचा ताप कमी झाला. कामिनीताईंनी तुळस आणि आल्याचा चहा बनवून दिला, पण तिच्या डोळ्यातून एकसरशी पाणी वाहत राहिलं. तोपर्यंत अनिरुद्धही घरी आला होता, पण अमृताला काय त्रास आहे हे कामिनीताईंना समजत नव्हतं. काहीही न बोलता ती फक्त रडत होती, पण कदाचित अनिरुद्धला अमृताच्या रडण्याचं कारण समजलं होतं. त्यामुळं अनिरुद्धनं जाणून बुजून आपल्या आईचं सामान वृद्धाश्रमात जाण्यासाठी पॅक करायला सुरुवात केली. तेव्हा अमृता आपल्या सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली, आई, मला माफ करा. तुमचं प्रेम समजायला मला खूप उशीर झाला. लहानपणापासूनच देवानं मला आईच्या प्रेमापासून दूर ठेवलं आणि जेव्हा सासूबाईंच्या रूपात मला आई मिळाली तेव्हा मी तिची ममता ओळखू शकलेच नाही. असं निस्वार्थ प्रेम फक्त आईच आपल्या मुलांवर करू शकते. आपल्या सुनेच्या अमृताच्या तोंडून प्रेमाचे शब्द ऐकून कामिनीताई भावविभोर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं. अमृता म्हणाली, आई, आता तुम्ही इथे आमच्याबरोबरच राहणार. या आधुनिक जीवनाच्या धावपळीत मी आत्तापर्यंत समजू शकले नाही की आपल्या मोठ्यांचा आपल्या जीवनात किती महत्त्व आहे आणि आजी आजोबांनी दिलेले संस्कार आणि शिक्षेचा मुलांच्या जीवनावर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहून अनुभवलं आहे. खरं तर कुटुंब या शब्दाचा अर्थही मला तुमच्यासोबत राहूनच समजला आहे. असं म्हणून अमृता आपल्या सासूबाईंच्या गळ्यात गळा घालून पुन्हा रडू लागली. चल हट पगली, इतकंही कोणी रडतं का? कामिनीताई प्रेमानं तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाल्या.
अरे, आपल्या सुनेचं इतकं प्रेम मिळाल्यावर मी तिला सोडून कशी जाऊ शकते? त्याच वेळी मागून दोन्ही मुलं आली आणि आजीच्या पायांना घट्ट पकडलं. मुलं म्हणाली, तुला जायचं असेल तरी देखील आम्ही जाऊ देणार नाही. या गोड गोष्टीमुळे घरात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि संपूर्ण घरात हसण्याचा आणि हसाठशाक्यांचा गजर झाला. विचार करण्यासारखा आहे की अंततः मानव देवाकडे मुलं का मागतो? कारण म्हणजे वृद्धावस्थेत मुलं त्यांचा आधार बनतील आणि जीवनाच्या अंतिम टप्प्यात हसत खेळत नातवंडाबरोबर वेळ घालवतील. आई वडील मुलांसाठी सर्व प्रकारच्या बलिदानांद्वारे त्यांना सर्व सुखसुविधा देतात. म्हणूनच मुलांचंही कर्तव्य असतं की वृद्धापकाळात जेव्हा वृद्धांना त्यांच्या सोबतीची आवश्यकता असते तेव्हा त्यांनी मातापित्यांसाठी ते सर्व कर्तव्य निभवावं, ज्याची आशा त्यांना असते. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.